सटाणा नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक 2 मधून चेतन रौंदळ यांना नागरिकांचा कौल. नगरसेवक पदी निवड. सटाणा नगर परिषदेची नुकतीच पार पडलेली निवडणूक शांततेत व उत्साहात संपन्न झाली. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून चेतन शिवाजी रौंदळ यांनी नगरसेवक पदी विजय मिळवत नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. चेतन शिवाजी रौंदळ हे सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय असून सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत मतदारांनी त्यांना निवडून दिल्याचे चित्र या निकालातून दिसून येते. विजयानंतर प्रतिक्रिया देताना चेतन रौंदळ यांनी सांगितले की प्रभाग क्रमांक 2 मधील उपलब्ध ओपन स्पेसचा नियोजनबद्ध विकास करण्यात येणार असून नागरिकांसाठी उपयुक्त सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाईल. प्रभागातील मूलभूत प्रश्न, विकास कामे आणि नागरी सुविधा यासाठी आपण कटिबद्ध राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी दिलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. मला मिळालेल्या संधीचे सोने करून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करेन असे आश्वासन चेतन रौंदळ यांनी यावेळी दिले. चेतन रौंदळ यांच्या निवडीमुळे प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून येत्या काळात विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रभाग क्रमांक 2 मधून आपण निवडून आला आहात. जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल काय सांगाल? एवढंच म्हणेल की जे प्रेम माझ्यावर भरभरून दिलेलं आहे जनतेने, त्यांच्या विश्वासाची जाणीव ठेवणार आणि त्यांच्यासाठी अहोरात्र झटणार. प्रभाग क्रमांक 2 मध्ये सध्या कुठल्या समस्या आहेत आणि त्या तुम्ही आता कशा पूर्ण करणार आहात? सध्या तरी जे ओपन प्लेस आहेत, जे माझ्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये जे ओपन प्लेस आहेत ते सध्या डेव्हलपमेंटच्या गरजेचं आहे. त्यांना ग्रीन जिम झाली, नंतर तिथे जॉगिंग ट्रॅक झाला, अशा काही सुविधा, नंतर स्ट्रीट लाईट झाले, नंतर रस्ते आहेत काही खराब, ते रस्ते काँक्रिटीकरण करणे, नंतर जॉगिंग ट्रॅक आपला नामपूर रस्ता आहे, तिथे बरेचसे पाय फिरणारे आहेत, वयस्कर लोक सकाळी सायंकाळी, त्यांच्यासाठी जॉगिंग ट्रॅक आपण नामपूर रस्त्याला करू. आमदार दिलीप बोरसे आहेत, त्यांना हाताशी धरून जे कामं करता येतील प्रभागात ते आपण काम करू. आता युवकांसाठी काही नवीन प्रोजेक्ट असतील जे आपण आणू शकतो. कंपनी जर छोटी मोठी जर आपल्या तालुक्यात येत असेल आमदारांच्या सहकार्याने किंवा सरकार आपलं आहे सरकारच्या ह्याच्याने, त्याच्या हेतूने मग कसं आहे थोडे हातभार लागतील, युवकांना संधी मिळेल, नवीन संधी मिळतील. पाणीची समस्या जर आली तर मग त्याच्यासाठी आपण पाणी पुरवठा करू वेळोवेळी. मला जे बी प्रभाग क्रमांक 2 मधून नागरिकांनी, सगळ्या माता भगिनींनी जे भरघोस मतं देऊन मला निवडून आणलेलं आहे आणि जी संधी दिलेली आहे त्या संधीचं मी सोनं करेल आणि प्रभाग आपला कसा स्वच्छ आणि सुंदर राहील याच्याकरता हमेशा झटेल.